काल विद्यार्थी मित्र हो, इलेक्ट्रोस्टॅटिकच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक पांड्या स्वागत आहे. पहिल्या लेक्चरमध्ये बेसिक कन्सेप्ट, दुसऱ्या लेक्चरमध्ये ॲट अ टाइम 3 इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण उडवून टाकल्या, त्याची मेथड बघितली. तर आज आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आणि फक्त पोटेन्शियल एनर्जी या दोन टर्म बघायच्या. त्याचे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायचा. मेन म्हणजे आपल्याला ही थेरी अप्लाय करता आली पाहिजे. तो सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे तुम्हाला माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल फॉर्म्युला काय? पोटेन्शियल एनर्जी mgh असा. mg म्हणजे वेट असतं, h म्हणजे हाईट, एनर्जी युनिट काय असतं? जूल असतं. जर ऑब्जेक्ट मी जमिनीवर ठेवला तर हाईट होणार 0. हाईट 0 असेल तर एनर्जी 0. करेक्ट. समजा ह्या ऑब्जेक्टला टाक 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 वर उचलला, सर्टन हाईट मध्ये वर उचलला, तर मी काय केलं? वर्क डन केलं. कशाच्या अगेन्स्ट वर्क डन केलं? तर खाली जी ग्रॅव्हिटी लागते त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात जाऊन मी ऑब्जेक्ट जबरदस्तीने वर उचलता. मग ऑब्जेक्टचं झालं डिस्प्लेसमेंट, मी लावला फोर्स. मग हे वर्क डन कशामध्ये कन्वर्ट होणार? मी त्याला वर्क डन केलं, मग तो एनर्जी मध्ये स्टोअर करणार. मग या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी येणार. आता ही जी एनर्जी आहे कशामुळे चेंज झाली? तर त्याची ऑब्जेक्टची पोझिशन चेंज केल्यामुळे त्याची एनर्जी चेंज झाली, एनर्जी स्टोअर झाली. जर मी ऑब्जेक्टला सोडला तर कायनेटिक पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये येणार आणि तो आपली मॅक्झिमम लोएस्ट एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्याचा तो प्रयत्न करणार. एव्हरी ऑब्जेक्ट ट्राय टू अटेन इट्स मिनिमम एनर्जी. त्याची मिनिमम एनर्जी कुठे आहे? जमिनीवरती आहे. कुठला ऑब्जेक्ट घ्या, पाठवला, खाली का आला? एनर्जी आपली डाऊन करण्याचा प्रयत्न करतो. सेम कन्सेप्ट आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण अप्लाय करायचं. चला तर फक्त खेळ असणार आहे चार्जेसचा. देखो 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 मेरे पास क्या है, मेरे पास एक चार्ज है. दिस इज नॉट स्टार, दिस इज जस्ट चार्ज. Suppose this is the positive charge and positive charge has outward electric field. You know that very well. पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड आउटवर्ड आहे. एक सिंगल चार्ज आहे, याच्यावर काही इफेक्ट पडणार नाही. पण मी त्याच्यासोबत एक चिंडूकला चार्जेस आणला, तो पण समजा पॉझिटिव्ह आणला, मात्र या सरळ रेषेतल्या डिस्टन्स मध्ये तो त्याला रिपेल करणार. म्हणणार तू माझ्या जवळ येऊ नको, जा रे बाबा जा, कारण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हे रिपेल करतात. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल करतात. रिपेल करण्यासाठी लागतो फोर्स. मग तुम्ही काय म्हणणार? चल मी तुला जबरदस्तीने पुढे ओढणार, मॅग्नेट सारखं. हा याला ढकलतोय पण त्याला उचलून घेऊन तुम्ही येतात. मग समजा ह्याला उचलून घेऊन आलात तुम्ही या पोझिशनला, बरोबर. आता जबरदस्तीने तुम्ही अगेन्स्ट या फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही वर्क केलं आणि त्याला तुम्ही इथे आणलं, तर तुम्ही पोझिशन त्याची चेंज केली. जर पोझिशन तुम्ही चेंज केली तर याच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये सुद्धा चेंज होणार. मग तीच कुठली एनर्जी? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इथे कमी फोर्स लागत होता, जवळ आणल्यावर थरथरायला लागणार, याच्यामध्ये जास्त फोर्स लागणार, हे जास्त रिपेल करण्याचा प्रयत्न करणार. मग ही याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. कशामुळे? तुम्ही एक सर्टन कन्फिग्युरेशन चेंज केलं आणि नवीन कन्फिग्युरेशन चेंज केलं, तुम्ही त्याचं डिस्टन्स चेंज केलं. पहिलं डिस्टन्स मोठं होतं, आता डिस्टन्स कमी आहे. मग ही पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड होणार. मग पोटेन्शियल एनर्जीचा सिम्बॉल या लेसन मध्ये आहे यू. यू म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी सिम्बॉल आहे यू. कशामुळे? तुम्ही त्याची पोझिशन चेंज केली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड झाली. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा आपण फॉर्म्युला बनवूया. सुरुवातीला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी दॅट इज वर्क डन. आपण काय करणार? चार्ज इथून इथपर्यंत घेऊन आलो, ओके. आता फोर्स आणि हे जे डिस्टन्स आहे, समजा या छोट्याशा डिस्टन्स मध्ये त्याला मी आणलं, dr डिस्टन्स. फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. मी तर निगेटिव्ह साईन घेणार आहे, पण हा चेंज इन पोटेन्शियल आहे. परत फॉर्म्युला बघा. चेंज इन पोटेन्शियल, पहिला इथं होतं काहीतरी पोटेन्शियल होतं, तुम्ही चेंज केलं, पोटेन्शियल एनर्जी वाढवली. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. निगेटिव्ह साईन अपियर बिकॉज फोर्स इकडे लागताय, त्याला इकडे घेऊन येत आहे, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून निगेटिव्ह साईन इथं आणला. हा फॉर्म्युला आपल्याला पुढे आता यूज करायचा आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा. इमॅजिन करा एक पॉझिटिव्ह क्यू चार्जेस आहे विसिनिटी मध्ये, म्हणजे का एका कुठेतरी या बोर्ड मध्ये हा चार्ज टक्कन असा चिपकवलेला आहे आणि समजा तिथूनच आपण ओरिजिन मानला, म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस, म्हणजे आपलं जे मोजायचं आहे ते इथून स्टार्ट केलं. समजा एक दुसरा पॉझिटिव्ह क्यू चार्ज आणला, चिंडुकला, हा मोठा चार्ज आहे, हा छोटा चार्ज आहे, तो ए पोझिशनला आहे, त्याला तुम्ही ढकलत बी पोझिशन पर्यंत कसा तरी जबरदस्तीने घेऊन आलात. समजा स्टार्टिंगचं डिस्टन्स होतं R1,
इथून इथपर्यंत R1 होतं, ते तुम्ही डिस्टन्स चेंज केलं, नाही कमी केलं. अरे पण कमी केलं, पण किती केलं? R2 डिस्टन्सवर त्याला घेऊन आलात. मग पहिला 10 होतं, आता 5 डिस्टन्सवर आणतात. तर यासाठी तुम्हाला वर्क डन करावे लागेल. ओके, आणि तो वर्क डन तो पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर होणार. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? निगेटिव्ह फोर्स. कुठला फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मल्टिप्लाय बाय जे डिस्टन्स तुम्ही कव्हर केलेलं आहे ते. ओके, तर आपल्याला इथून इथपर्यंत टोटल पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. तेवढी आपली अवकात नाही, म्हणून आपण छोट्याशा डिस्टन्ससाठी आपण पोटेन्शियल एनर्जी काढू. दॅट इज dr डिस्टन्स, इन्फायनाइट सिमिलर डिस्टन्स. मग हा पण आपण छोटा डिस्टन्स घेऊ. ओके, पण हे छोटं डिस्टन्स तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायची, ते कुठून कुठपर्यंत? R1 डिस्टन्स पासून R2 डिस्टन्स पर्यंत. मग इथे पण मी लिमिट लावतो, फ्रॉम R1 टू R2 निगेटिव्ह FE मल्टिप्लाय बाय dr. हे बघा, हे जे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे ते R1 पासून R2 पर्यंत हे झाले U, म्हणजे टोटल आलं. इथे बघा, इथे मी फॉर्म्युला पुट करतो, R1 टू R2. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/4πε0 मल्टिप्लाय बाय वन चार्ज दॅट इज Q, अनदर चार्ज दॅट इज Q0 डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम. समजा त्याच्यातला डिस्टन्स आहे R. ओके, आणि हा मल्टिप्लाय बाय dr. हे डिस्टन्स झालं, त्या दोघांचं इमॅजिन करा. आता काय करायचं? याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे? कॉन्स्टंट काय? इकडे इकडे समजेल ना. कॉन्स्टंट 1 आहे, 4 आहे, पाय आहे, इप्सिलॉन आहे. चार्जेसची व्हॅल्यू आपण चेंज करत नाहीये. Q0 चार्जेस पण चेंज करत नाहीये. आपण फक्त डिस्टन्स बदलत जाणार आहोत, म्हणून R आतमध्ये ठेवला. R1 टू R2. ओके, हे सगळं कॉन्स्टंट आहे. खोपशात सॉल्व्ह करायचं सगळं, खोपशात. ओके, याचं इंटिग्रेशन. आता याचं इंटिग्रेशन कसं करतो बघा. हा R खाली आहे, त्याला मी वर नेतो. R-1 याचं इंटिग्रेशन करायचं. ओके, R खाली आहे ना, त्याला वर नेलं, निगेटिव्ह पॉवर होणार. जसं x² इंटिग्रेशन x³ होतं, याच्या पॉवरमध्ये 1 ऍड होतं आणि तीच पॉवर खाली देतात, म्हणजे आपण पॉवरमध्ये ऍड करतो. गोष्ट मित्रांनो राहिली, हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा आपण फॉर्म्युला यूज केला, त्याच्यावरती R² लिहायचं राहिलं. मग इथं पण येणार R² येणार. मग हे आपण R² वरती नेलं की हा R -2 होणार. तर आपण काय करतो सॉल्व्ह करताना? त्याच्या पॉवरमधून 1 ऍड करतो. मग R -2 मध्ये 1 ऍड केला, तेच आपण खाली लिहिलं. तर याचा आन्सर काय येईल? -2 मधून 1 गेला, -1, आणि याच्यातून 1 गेला, -1 झाला. म्हणजे याचाच अर्थ काय? हे आपण -1 जर बाहेर घेतला तर हा मायनस मायनस होईल, प्लस होईल. आणि हे जे R -1 आहे त्याला मी परत खाली नेला तर होईल 1/R. जसं वर आणलं तसं मी खाली नेलं. याचा अर्थ 1/R² याचं इंटिग्रेशन 1/R येणार. 1/R कसं ते इकडे गेलेलं आहे. लिमिट परत R1 टू R2. ओके, आता बघा, हे कॉन्स्टंट टर्म आहे, त्याला मी जसंच्या तसं कॉपी करतो. आता काय करतो आपण? तर पहिला आपण अप्पर लिमिट ठेवू. अप्पर लिमिट किती आहे? R2 मायनस, नंतर लोअर लिमिट R1. हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. कुठली? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आता आपण बघूया इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा सिम्बॉल असतो V. लक्ष द्या, आपण जसं मगाशी त्या ठोकळ्याचं एक्झाम्पल घेतलं, जमिनीवर ठेवला, एनर्जी किती? 0. म्हणजे जमिनीपासून आपण एनर्जी 0 पकडली, म्हणजे आपल्याला कुठून तरी एनर्जी 0 ही सेट करायला लागणार आहे. कधी पण मेजरमेंट करताना आपण 0 कुठेतरी सेट करतोच. तसे आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण ही जमिनीवरती 0 मानलेली आहे, बरोबर. त्याला वरती उचललं की याचं पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार वर्क डन केल्यामुळे. तसंच आपल्याला हा जे 2 चार्जेस आहेत, 2 चार्जेस, त्याच्यापैकी एकाचं तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी 0 कुठेतरी सेट करायला लागणार. मग हे किती डिस्टन्सवर 0 सेट करणार हा प्रश्न पडतो आपल्याला. म्हणजे किती लांब असेल की तिथं समजा लांब नेलं, पोटेन्शियल एनर्जी कमी 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 होत जाणार. जेवढं लांब नेलं तेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी होणार. मग असं किती डिस्टन्सवर? तर आपण मानायचं इन्फायनाइट डिस्टन्सवर. ओके, म्हणजे काय, तुम्हाला एक डिस्टन्स इन्फायनाइट मानायला लागणार. म्हणजे सुरुवातीचं डिस्टन्स इन्फायनाइट होतं आणि नंतर तुम्ही त्याला जवळ घेऊन आलात R डिस्टन्सवरती. इन्फायनाइट वरनं जवळ घेऊन आलात. ओके, मग याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवतो. पोटेन्शियल एनर्जी दॅट इज चेंज इन Q/Q0 डिवायडेड बाय 4πε0. बघा, R2 ची इथं R ठेवलं आणि 1/R1 म्हणजे इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी म्हणजे 0. म्हणजे हाच राहिला फॉर्म्युला. कुठला? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बिटवीन 2 चार्जेस. 2 चार्जेस मध्ये डिस्टन्स ठेवलं की त्याच्या मधलं 2
चार्जेस मधली पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. आता मला समजा एकट्याची काढायची असेल तर एकट्याची, फक्त एकट्याची, ही आता ही दोघांची पोटेन्शियल एनर्जी आहे ना, याच्याने याची दोघांची मिळून आहे. तुला एकट्याची काढायची असेल तर काय करायचं बघा. एकट्याची काढायची असेल तर एक चार्जेस 8 ठेवतो, दुसरा चार्जेस आर ला पण 8 टाकतो आणि एक चार्जेस त्यातला बाहेर ठेवतो. ओके, इज इक्वल टू, आता उलट करतो, याला 8 ठेवतो, डाबूला 8 ठेवतो, 1/r आणि क्यू ला बाहेर काढतो. बघा या दोघांचं आन्सर पण सेमच असेल का? सेमच असणार. तर हे शेवटी दोन ग्रुप मल्टिप्लायच करायचे ना, हे पण दोन मल्टिप्लायच करायचंय आणि मल्टिप्लाय 4x3 काय आणि 3x4 काय, उत्तर तर सेम येणार आहे. आता याच्यावर बघा, हा जो पार्ट आहे हा कुठला, चार्ज, याला मी क्यू मानतो. चार्ज अपॉन 4πε0 मल्टिप्लाय बाय 1/r, हाच आहे तुमचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल दॅट इज व्ही. म्हणजे इथं क्यू आहे, तो स्मॉल क्यू घेऊ शकता पुढे पुढे आपल्याला. म्हणजे सिंगल चार्ज आणि त्याच्यापासून हा चार्ज आहे त्याच्या अंतरापर्यंत इथं पोटेन्शियल किती असेल या पॉइंटला, याच्यामुळे इथं पोटेन्शियल किती असेल त्यासाठी हा फॉर्म्युला काढायचा. आणि दोन चार्जेस मधलं एनर्जी काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. समज मी आपलं लेक्चर इथं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन कन्सेप्ट आपण घेऊया. तोपर्यंत स्टडी करा.